दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर मद्यवाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 3,37,748 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई दिनांक 22 जुलै 2026 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इनोव्हा कार अडवून तिची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून बेकायदेशीरित्या वाहतूक करण्यात येणारा विदेशी मद्यसाठा आढळून आला। पोलिसांनी वाहनासह विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, बियर टीन, एक पोको मोबाईल आणि 2 HSRP नंबर प्लेट असा एकूण 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे। बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि इतर अवैध धंद्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याची कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।